व्हिडिओ असा असणार आहे की ही इज तेलुगू, शी इज फ्रॉम आंध्रा अँड शी इज तेलुगू. हर नेटिव्ह लँग्वेज इज तेलुगू. शी इज फ्रॉम नाशिक आणि तिची लँग्वेज ऐरणी आहे. नाही पण मग ते ऐरणी बोलते ना, आमच्या साईडला बोलतात. नेटिव्ह लँग्वेज आहे ना. हां म्हणजे असल पुणेकर आहे तो आणि मी रायगड. पुणेकर आहे बाडी. नगरचा आहे ना तू? ठीक आहे पुणेकरच आहे, जाऊ देत भांडण. हां तर मग आपण एक स्टार्ट करू. एक वर्ड घ्यायचा आणि आमच्या इथे काय बोलतात, ह्यांच्या इथे काय बोलतात, ह्यांच्या इथे काय बोलतात, असं आपण चालू करूया. सो मी माझ्या फादरला पप्पा बोलते. सो आपण राहुल बघूया काय बोलतात तेलुगूमध्ये. तेलुगूमध्ये नाना म्हणतात, आय्या म्हणतात. पप्पांना अच्छा. तंड्री हां तंड्री टेंड्री फादर. फादर. ओ माय गॉड इंटरेस्टिंग. आमच्याकडे पप्पाच म्हणतात नॉर्मल, पण मी तरी माझ्या पप्पांना नाना म्हणतो. नाना. सगळेच नाना म्हणतात. पुण्यात पप्पाच म्हणतात, बाबा म्हणतात. प्रॉपर मराठीमध्ये बाबा म्हणतात. ओरिजिनल. हा आणि ह्याचा विषय असा आहे की तू कुठे बर्थ कुठे? मी सोलापूरचं आहे, पण माझं मदर टंग तेलुगू आहे. येस म्हणून मला मराठी, तेलुगू, सगळं हिंदी, येतं इंग्लिश आणि सगळं मला येतं. फायदा घेतो नाही येतं घेत. मला. पण मला सगळं येतं, मराठी, इंग्लिश, हिंदी, गाईज. तर मग आता सेकंड वर्ड कोणता घेऊया? तुझ्यापासून स्टार्ट कर. मम्मीला अम्मा म्हणतात तेलुगू. येस वी नो. अम्मा अम्मा. अम्मा अन्नी. मम्मी की बाई. आई. सो आता बहिणीला बहिणीला मोठ्या बहिणीला अक्का म्हणतात हा. आणि लहान बहिणीला चेल्ली. चेल्ली. हा मोठ्या बहिणीला अक्का अक्का. आणि चेल्ली. हा. मग तुझं आडनाव चिलबेरी. वा. आम्ही त्याला सगळे चिल्ले म्हणतो. आम्ही त्याला सर्व चिल्ले म्हणतो. चिल्ला किंवा चिल्ली काही. चिली फ्लेक्स. चिलंबा, चिली फ्लेक्स, चिलाच चिली म्हणते, चिला. पिली. अजून काय? अजून चिला माझं नाव काय? म्हणते, चिल्या. तुझा बोलते चिलबेरीला. चिल्ला. सो तिचं ह्याचं सरनेम आहे चिलबेरी, तर आम्ही त्याला चिलॅक्स, हा. चिली फ्लेक्स आणि चिलंबा. मी चिल्या. चिलंबा. येस हा चिलंबा बोलतो मी. चिलॅक्स वगैरे असं तसं. चिल्लू अंटाव కదా चिल्लुगारी. राणी चिल्लुगारी. चिल्लुगारी. चिलुगारी. गारी. सो मला काही माहित न पडो पण मला एक शब्द माहिती पडल्यांचा रा. म्हणजे कुठलाही शब्द किंवा कुठलाही सेंटेन्सच्या शेवटला हे लोक रा बोलतात. तर मग बरोबर आहे का ते? शिट. सो इट्स करेक्ट or not? Like in every end of the sentence or word you speak ra. Why? Right. In our side it's common ना. अच्छा ओके. आता आपण चिलवेरीलाच विचारूया की रा का बोलतात मराठीमध्ये. हिला कळत रा म्हणजे इट्स लाईक एंड ऑफ द सेंटेन्स. इटू रा म्हणजे इकडे ये. म्हणजे ओके आपण हा हो ही हा, असं हा, बोलतो हो, तसं रा रा, रा रा. रा. ओके इकड रा तर म्हणजे मग- इकडे ये. अकड रा तिकडे जा. हा एक सेकंड. आता अजून दोन शब्द बोलूयात. आता मग ब्लॉग एंड करा 5 मिनिट. अजून एक शब्द आता सुचवा भावाला ना. म्हण. भावाला काय ओके म्हणतात? फॉर ब्रदर. ब्रदरला मोठा भाऊ असेल तर अण्णय्या. अनय्या. हा. Oh my आणि God. लहान भाऊ असेल तर तमुडू. तमरू. तमुडू. तमडू. तमुडू. तमुडू हा म्हणजे पाय मोडायचं. म्हणजे खालचा. तगडी मोड. सेम अण्णय्या तम्मुडू. ओके हिचं एकदम ऍक्सेंट एकदम भारी आहे. Accent छान. हा म्हणजे तिला Proper प्रॉपर आहे ना, आहे. रोज घरात बोलते त्यामुळे. आता आपल्याकडे दादा किंवा भाऊ काही पण. तू ऐरणी शब्द सांग एखादा. ऐरणी पण दादा किंवा भाऊ. नाही काहीतरी हे वेगळं चेंज शब्द करूया सांग. आता. काहीतरी वेगळं सांगा. तू ऐरणीत आम्ही काय वेगळं असं. विदेशी आहे. शब्द नाही आहे असं सेंटेन्स. हा हा बोल. हा म्हणा भाऊशे असं म्हणतात. हा म्हणजे हा माझा भाऊ आहे. अच्छा हा म्हणा भाऊशे असं शे. म्हणतात ऐरणीमध्ये. हा मारा भाऊशे. मारा नाही. मारा हा मना भाऊशे म्हणजे हा माझा भाऊ आहे. ओके हा भाऊशे. मना भाऊशे. हा मना भाऊशे म्हणजे हा माझा भाऊ आहे. आता आपण अस्सल पुणेकरांना विचारूया की ते शुद्ध भाषेत काय कुठला सेंटेन्स बोलू शकतात.
हा माझा भाऊ आहे एवढाच. खानदेशी शब्द आहेत थोडे. मी याचा बायको. खानदेशी. अच्छा ऐरणी नाही खानदेशी. ऐराणी हे होतं जे मी आता तुम्हाला सांगितलं. खानदेशी मध्ये म्हातारा किंवा म्हातारी म्हणजे जसं की आपला आजी आजोबा असतात ना, त्यांना असं म्हणतात धल्ला धल्ली असं म्हणतात. धल्ला धल्ली. हा धल्ला धल्ली असं म्हणतात. Respect the language. Single word. Oh my god. Not understanding. Because she is from proper Telangana, Andhra, so she doesn't Telugu, so she doesn't know Marathi. Yeah, so we always speak in English. Why you happy? With this guys. Oh my god. So we always speak English. तर मग आमची पण इंग्लिश सुधारत आहे काही. उलट तिचं बिघडत राणीचं राणीचं बिघडत बिघडतंय. आहे हा English. ना. सो काही अशा प्रकारे असे 5-6 सेंटेन्स झालेले आहेत. तर तुम्हाला कसा वाटला आमचा वेगवेगळ्या लँग्वेज मधला हा ब्लॉग तर नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज. Like, share and subscribe. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ही बरोबर पॉइंट टू पॉइंट बोलते. लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि असेच फनी ब्लॉग साठी आम्हाला फॉलो करा.